जय शिवराय मित्रांनो. महाराष्ट्रामध्ये 15 जुलैलाच पावसाचं आगमन झालेलं आहे. आनंद माझ्याही चेहऱ्यावर आहे आणि अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती आहे. मित्रांनो, परखड आणि ठाम भूमिकेला आणि चांगलं बोलण्याला निसर्गही साथ देतोय याची प्रचिती मी तुम्हाला दरवर्षी देत आलेलो आहे आणि याच आशा बखाडामध्ये दिलेली आहे. आज आपण जर पाहिलं तर जवळपास 2 ते 2.5 हजार व्हिडिओ आलेत. अनेक भागातले माझ्या मोबाईलवरती मी बरेचसे स्टेटसलाही ठेवलेत. अनेक ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असू द्या, अहिल्यानगर असू द्या, सांगली असू द्या, सोलापूर असू द्या, परभणी, जिंतूर, चारहाणे, इकडे बुलढाणा जिल्ह्यातले काही, देवगड राज्यातले काही, तसे लातूर, केज बऱ्याच भागांमध्ये व्हिडिओ आलेत. बीड मधले सुद्धा ज्याने चॅलेंज दिले त्याच्या भागात सुद्धा पाऊस झालाय. आज फक्त विषय असा आहे की आजची जी सुरुवात होतीये, अजून पिक्चर लय मोठा बाकी आहे पुढे. तर जाऊ द्या या गोष्टी फिल्मी स्टाईलच्या. पुढे काय परिस्थिती आहे ते देखील पाहूयात. पण एक विनंती आहे, आयत्या पिठावर रेघोट्या मांडण्याचं काम आता अंदाजक आणि बरेचसे मंडळी करू लागलेत. कारण की काहीचं होतं पंढरपूरची यात्रा मागे फेरेपर्यंतही पाऊस पडणार नाही, काहींचं होतं की या 5 दिवसही पाऊस नाही. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, हे तुम्हाला माहित आहे, तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओ पाहतात. ठीक आहे. आता विषय असा आहे की रात्री सुद्धा नांदेडच्या काही उत्तरेकडील भागांना, नांदेड जिल्ह्यामध्ये लातूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, अंबड पट्टे, विशेष करून हिंगोली पट्टा, यवतमाळ पट्टा, अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा पाऊस होणार आहे. ठीक आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, सोलापूर, सांगली, नाशिक क्षेत्र, कोकण किनारपट्टी सुद्धा आज रात्री 15 जुलैला काही ठिकाणी, तुम्हाला मी मागे पण सांगितलंय, 3 दिवसात महाराष्ट्र जवळपास सर्व जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यामध्ये पाऊस हा झालेला असेल. ठीक आहे. तर आजची पहिला दिवस आहे, अपेक्षा करू नका त्या आजच आपल्याला सगळ्यांनाच होईल असा पाऊस होत नसतो. पण विषय असा आहे की 17 जुलैच्या आतमध्ये 17 जुलैपर्यंत पाऊस हा महाराष्ट्रातला भाग व्यापल्याशिवाय राहणार नाही. यांच्या तारखा येईपर्यंत शेतकरी समाधानी झालेला असेल अशी पद्धत महाराष्ट्राच्या पावसाची आहे. भलेही काही शेतकऱ्यांना 1 दिवस उशिरा, काही शेतकऱ्यांना 2 दिवस उशिरा, पण येणारच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, सर्वाधिक जास्त जी व्याप्ती आहे ती 17 जुलैला आहे. उद्या सुद्धा जोर वाढलेला आहे, ते सुद्धा आपण ह्या 16 तारखेचा सुद्धा अंदाज मागेही सांगितलाय, आता पुन्हाही सांगतोय, काळजी करू नका. पण एक लक्षात ठेवा, या बखाडीमध्ये कोणाचे कसे अंदाज आहेत, पुन्हा ते व्हिडिओ पहा डिलीट होण्याच्या अगोदर. आणि परखड भूमिका, ठाम निर्णय काय असतो हे त्यांना त्यांच्या भाषेत समजून सांगत चला. ठीक आहे. आता बघूयात आपण. आजचं तर कळलं तुम्हाला, रात्रीच्या वेळेला मराठवाड्यात पुन्हा भाग व्यापणार आहेत. पूर्व विदर्भात सुद्धा आणखीन काही भाग व्यापणार आहे. दक्षिण महाराष्ट्रात सुद्धा सोलापूर वगैरे भागात व्यापणार आहे. खानदेशला सर्वदूर व्याप्ती व्हायला अजून 2 दिवस लागतील, म्हणजे 17 तारीख उजडेल. पण 16च्याही काही भागांमध्ये इथे पाऊस असणार आहे. पण ह्या 3 दिवसात म्हणजे पुढच्या 48 तासात महाराष्ट्रात सर्व भागांमध्ये पाणी हा होणार आहे. एक विनंती पुन्हाही करतोय की जर कदाचित काही ना पेंडवलताच झाला, समाधान झालं नाही, तर अपेक्षा मी तुम्हाला वारंवार सांगितले, ज्या पाऊस पडेल त्याच्यात समाधान माना. कारण की पाऊस हा 28 तारखेला पर्यंत किंवा 29 तारखेपर्यंत रोजच महाराष्ट्रात चालणारं वातावरण आहे. आता बखाडच नाही याच्यामध्ये, आणि मागची सुद्धा मोठी बखाड नव्हती, फक्त काही ठिकाणी समाधानकारक पाऊस किंवा वावणी पाऊस झाला नव्हता म्हणून ती तुम्हाला बखाड वाटली. आता 8ला उघडला आहे, तर डायरेक्टली तो महाराष्ट्रामध्ये 15ला आला आहे, म्हणजे 8 दिवसाचा उघाड मिळाली आहे. आणि ह्याच 15 तारखेपासून ती काही ठिकाणी अजून काही ठिकाणी चालू राहणार आहे. काळजी फक्त करू नका आणि चिंता बिलकुल करू नका. जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे महाराष्ट्रात पाऊस हा सुरू झालेला आहे आणि पुढे सुद्धा वाढणार आहे. आता लक्षात घ्या, 16 तारखेला पाऊस म्हणजे उद्याच्या तारखेला पाऊस हा पुणे, मुंबई, बघा हे भाग तर सांगावीच लागतात, कारण की तिकडनं ढगं पश्चिम पूर्वेकडे येतात, काही ठिकाणी उत्तर दक्षिण येतात. उद्या इथे पाऊस आहे. रत्नागिरीचे सुद्धा शेतकरी भरपूर आहे, इथे सुद्धा अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टी होईल. बातम्यात आज येईल पाऊस कुठे कुठे पडला. ठीक आहे. बोडख्याला आज पाऊस आहे, जाजूसर लगेच वातावरण बनलेलं आहे. सांगलीला उद्या आहे. कोल्हापूरला सर्वाधिक जास्त जोर असेल. सोलापूर आहे, सांगली आहे, बीड जिल्ह्यात पुन्हा उद्या आहे, लातूरला सुद्धा उद्या आहे. भगवानगड आणि नारायणगड परिसरात सुद्धा 16ला बरा आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त 17 तारखेला आहे. या भागातल्या कमेंट खूप मला येत आहेत. ठीक आहे. इथे सुद्धा चांगला पाऊस होणार आहे. भगवानगड असेल, नारायणगड असेल, बीड जिल्ह्यात तर 17 तारीख खूप जास्त आहे, पण एक 16ला सुद्धा इथे सुरुवात आहे. पाऊस बंद पडलेला नाहीये. त्यातल्या भोकरदनमध्ये जाफराबाद, आता मी त्याला इकडे का जातोय सांगणं गरजेचं आहे, जिथे आहे तिथे दाखवतो. भोकरदन, जाफराबाद, कन्नड, सिल्लोड, अजिंठा, लेणी, छत्रपती संभाजीनगरचे एकंदरीत सर्व तालुके दमदार ते काही ठिकाणी थोडी मोठी बी सर पडू शकते मुसळधारपर्यंत.
उद्या नाशिक जिल्ह्यामध्ये येवला, निफाड, देवला इथे देखील सुरुवात होणार आहे. उत्तरेकडे भाग देखील घेणार आहे. धुळे, नंदुरबारला सुद्धा सुरुवात होणार आहे. जास्त व्याप्ती 17ला असेल. सध्या सुरुवात आहे. मी तुम्हाला 5-6 दिवसापासून ते सांगतोय की 15 आणि 16 ही सुरुवात करणार आहे. भाग वाढतील, काही ठिकाणी कमी राहतील, पण होणार म्हणजे होणार आहे. 17 पर्यंत सगळा भाग घेईल. त्यानंतर उद्या भंडारा, गोंदिया, गडचिरोली या भागात सुद्धा जास्त पाणी आहे. नागपूर, अकोला, अमरावती, नांदेड, लातूरला सुद्धा अनेक ठिकाणी उद्या सुद्धा चांगली सुरुवात आहे. आजही झाली. कमेंटमध्ये शेतकरी कळतील कुठे कुठे पाऊस पडला म्हणून. त्याचबरोबर 16 तारखेची मध्यरात्र सोलापूरला अनेक ठिकाणी वाहुडी सुद्धा पाऊस होऊ शकतो. बीडला सुद्धा मध्यरात्रीपर्यंत सोलापूरच्या नंतर धाराशिव, बीड जिल्ह्याचे नांदुरगाव, केज, अंबाजोगाई, बीड, परळी ह्या भागांना सुद्धा जोर चांगला आहे. दक्षिण भागात सुद्धा आणखीन खूप चांगला आहे. त्याचबरोबर जिंतूर पट्टे, औंढा नागनाथ पट्टे सुद्धा आहे. म्हणजे हे बघा, हे गाव तालुके घेतले तर व्हिडिओ लगे 1.5 तासाचा होईल. त्यामुळे शॉर्टकटमध्ये सांगतोय की जवळपास महाराष्ट्रात उद्या पुन्हा असाच पाणी आहे. भाग बदलून पुन्हा ते भाग कव्हर होतील. पण 17 तारखेला महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यात पाऊस पोहोचलेला असेल. अमरावती, नागपूर, चंद्रपूरच्या सोयाबीनला जीवदान उद्याही आहे, पण परवा दिवशी तो नंबर 1ला आहे. एवढं जबरदस्त पावसाचं वातावरण असणार आहे. IMDची 23 जुलै येईपर्यंत महाराष्ट्रातला शेतकरी हा मशागत करून, फवारणी करून, खतं वगैरे टाकून इतका जबरदस्त पाणी ह्या भागांना पडणार आहे. पण जसं तुम्हाला मी पेरायला बी नाही सांगितलं आणि खतं सांगायलाही सांगत नाही. लोक म्हणतात तुम्ही कंपनीसाठी पाऊस सांगताय. आता हा पाऊस पडला का कंपनी पैसे दिले नव्हते. प्रामाणिकपणाला यश येतं आणि ते येत राहणार सुद्धा आहे. ठीक आहे. आता 17 जुलैचा विषय पूर्ण करतो. विदर्भातले सर्व कानेकोपरे 17ला पूर्ण होतील. उद्याही आहेच. पण कसं इकडे पडला, तिकडे पडला, गावामध्ये अनेक ठिकाणी पडला, चांगला पडला, अशा पद्धतीचा आहे. पण व्याप्ती 100% ही 17ला आहे. त्यात लातूरचे सुद्धा राहिले, पालम वगैरे भाग सुद्धा, नांदेड पट्टे सुद्धा, धर्मापूर पट्टे सुद्धा 16 आणि 17ला कंप्लीट करील. काळजी नसावी. वारंवार कमेंट करू नका. व्यवस्थित पाऊस होणार आहे. चालेल. सोलापूर देखील आहे. एकंदरीत थोडक्यात सांगायचं, मराठवाडा आणि विदर्भ हा जवळपास सर्व दूरच पाऊस होणार आहे. फक्त काही ठिकाणी उद्या, काही ठिकाणी 17 आणि 15 आणि 16 सुरुवात करणारी आहे. 17 आणि 18 सर्व दूर पावसाचे आहे. पण 17च्या पुढे एक दिवसही वाढणार नाहीये. 17च्या आतमध्ये 16लाच आणि 17लाच महाराष्ट्र कंप्लीट झाल्याशिवाय राहणार नाहीये. अशा पद्धतीचं वातावरण आहे. मी तुम्हाला या अगोदरही सगळं समजून सांगितलेलं आहे. जाता जाता एवढंच सांगेल की मराठवाड्यातले सर्व जिल्हे उद्या सुद्धा आणि परवा सुद्धा असणार आहे. आजही रात्री तिथे चांगल्या पद्धतीने पाऊस असेल. मी माझ्या कॉलचा आणि मेसेजचा सुद्धा उत्तर देतो तुम्हाला. त्याचबरोबर विदर्भात सुद्धा 100% भागव्याप्ती आहे. काळजी करू नका. पश्चिम महाराष्ट्र, खानदेशला मध्यम ते दमदार, काही ठिकाणी अति चांगल्या पावसावरती भागून घ्यावं लागेल. पण पिकं वाचतील अशाच पद्धतीचा पाऊस आहे. काळजी करू नका. आणि विषय आहे, मला फोन एवढे येतात 3000, 4000, जिथे जिथे लोक आज ऑफिसमध्ये येऊन गेलेत त्या सर्व लोकांना विचारा माझ्या फोनचे आणि माझे काय हाल आहेत. जवळपास घाम पण पुसायला वेळ नाही, इतके फोन येत आहेत. आणि शेती करावी लागते आणि शेतीबरोबरच हे काम तुमच्यासाठी प्रामाणिक होतोय. एवढंच खूप आहे. फोनची आणि मेसेजची अपेक्षा करू नका. रिप्लाय द्यायला पण वेळ नाही. खूप व्याप वाढलाय. जेवढा आपण भरोसा देतो तेवढे पब्लिक वाढली आहे. हे सगळं आहे. हसनाबादला 17ला आहे. उद्या पण आहे. आजही रात्री काही ठिकाणी आपल्या परिसरात पडेल. गावाची गॅरंटी घेत नाहीये, पण आपल्या परिसरात नक्की होणार आहे. ठीक आहे. 17 तारखेच्या आत महाराष्ट्र व्यापला जाईल. 15 आणि 17 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी सुकावलेला दिसेल. जय शिवराय आणि धन्यवाद. बीड गेवराईला पण आहे. चालेल सर.